Recording is on payment now. 7,500 होल कोर्स फ्री वाला मामला खत्म हो गया. चला सर, मग तुमचं 7,500 देऊन बघण्यापेक्षा आम्ही फ्रीचं बघू. फ्रीचं बघा, मला काय करायचं. हा, फुकट भरपूर आहे युट्यूबला, ते तर बघा ना मग. नसता मग 7,500 आहे ना. पाठीमागे जाऊन बघा, सगळे रेकॉर्ड, सगळे तुमचं व्हिडिओ लॉक झाले. युट्यूबचे व्हिडिओज आर लॉक. यू विल नॉट बी एबल टू ओपन एनी व्हिडिओ, है ना. ऑल व्हिडिओज आर लॉक. आणि 7,500 आता सध्या उपलब्ध नाही, त्यावर काम चालू आहे. त्याचं एक प्रॉपर पॅकेज बनेल, वेबसाईट बनेल, तिथून मग ते ओपन होईल. अब वो ट्रांजिट में चला गया, तो मेरे भी पास नहीं है. इट इज विथ द सॉफ्टवेअर इंजिनियर. चला कुठं होतो आपण. कंटिन्युअस टेन्सेस. प्रॅक्टिकली यूज क्वेश्चन किंवा प्रॅक्टिकल म्हणून आपण. चला, प्रॅक्टिकल क्वेश्चन. काय बेस आहे. करत आहे, होता किंवा असेल. बघा, तुम्ही जर विचारलं तुम्ही उद्या काय करत असाल, तर वाक्य बेस मध्ये चुकलं. उद्या काय करत असाल म्हणजे वाक्य चुकलं ते. उद्या सकाळी 8 वाजता, 9 वाजता, 9:30 वाजता. बिकॉज कंटिन्युअस टेन्स रिक्वायर्स एक्झॅक्ट टाइम. एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम बद्दल बोलतो हा टेन्स, म्हणून पॉइंट ऑफ टाइम. त्याचे डेफिनेशन काय. पॉइंट, हे डेफिनेशन आहे. हा, चला. तो सकाळी 8:30 वाजता काय करत असेल किंवा तुम्ही काय करत असाल. काढून टाकलं त्याला. ओमराजे मिसाळ काढून टाकला. ज्याला वापरताच येत नाही त्यांनी कशाला क्लास करावे. ते माईक ओपन आहे तिकडे, सगळे 100 लोक ऐकतात त्याचा आवाज. लहान बाळ रडतंय कोणतरी. मी म्हणत नाही की लहान बाळ रडू नये, त्याचा स्वभाव आहे. मात्र आपल्याला एवढं समजलं पाहिजे की आपल्या घरातला एवढा गोंगाट सगळ्यांच्या कानात जातोय. लक्षात घ्या. बाकीच्या लोकांनी सावध व्हावं म्हणून त्याला काढून टाकलंय. समजलं का. डिसिप्लिन इज अबोव्ह ऑल. चला बोला पुढं. सांगा अशी वाक्य. सांगा रे, अशी वाक्य सांगा. तुम्ही काल 8 वाजता काय शिकवत होते. आज जरी आपण विचारलं चुकून तुम्ही काय शिकवत होते, तर त्याचा अर्थ काहीतरी पॉइंट ऑफ टाइमच आहे, तर तो तसा समोरच्यानं गृहीत धरून उत्तर द्यायचंय की एका विशिष्ट पॉइंट ऑफ टाइम बद्दलच विचारलं जातंय. अख्खा तासभरात विचारलं जाऊ शकत नाही. विशिष्ट वेळेला तुम्ही काय शिकवत होते असाच त्याचा अर्थ असतो. चला बोला रे, अशी वाक्य कोणी बोलतंय का. बोला, सांगा अशी वाक्य.
सांगा ना. हा गेली कस काय? हा परी काय करत आहे? परी काय करत आहे? समजा एखाद्याने विचारलं, लक्ष द्या, तो किती वेळ खेळत होता? बघा, थोडीफार आपल्याकडे अक्कल शिल्लक असेल ना, किती वेळ म्हणलं की आपण समजून जायचं. कारण का हे वाक्य कंटिन्युअस टेन्स असूच शकत नाही. कारण किती वेळ काय आहे? कालावधी जास्त आहे ना. आणि आपला टेन्स काय म्हणतो? फक्त आणि फक्त पॉइंट ऑफ टाइम, फक्त एका विशिष्ट क्षणापुरतच बोलतो तो. मग किती वेळचं वाक्य भले मग तुम्ही मग हे खेळत आलं ना सर, काही फरक पडत नाही. हे कंटिन्युअस टेन्सचं वाक्य नाहीच आहे, जरी खेळत आलं तरी. ठीक आहे, चला. आपल्या याच्या अगोदरच्या बॅचला एक टीचर आहेत, इतर लोकांची फी 12,000, त्यांची किती माहिती का? त्यांची 3,000 जास्त आहे. ते म्हणले का सर मला असं? म्हणून तुमचा कमर्शियल वापर होणार आहे, म्हणून तुम्हाला 3,000 रुपये जास्त. आता याच्या अगोदरच्या बॅचला आहे नाही का, लेडी पाटील. चला, कुठं होतो आपण? चला रे. परी काय करत आहे? आणि बोला असे वाक्य. नंबर 4, पप्पा दुपारी 1:30 वाजता काय करत होते? तू आता कोणता होमवर्क करत आहेस? सांगा रे असे वाक्य. सांगा, वाक्य सांगा अशी. आरोही. आरोही, थांब आता अगोदर मला मग वाक्य आठवलंय, ते वाक्य सांगतो. ते पाणी भरत होती का? बघा लक्षात घ्या, या वाक्यात वेळ असो किंवा नसो, बाय डिफॉल्ट ते एका क्षणापुरतच बोलतोय, हे मात्र लक्षात ठेवा. हा, आरोही बोल. तू काय ऐकत आहेस? तू काय ऐकत आहेस? रडू नको बाळा. हा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. ते गवळण ऐकत आहे, बरोबर आहे की नाही? तू काय ऐकत आहेस? बोला रे पुढं. व्हेरी गुड. तू काय ऐकत आहेस? बघा, परफेक्ट, सॉरी, काय कंटिन्युअस प्रेझेंटला तर काही डाऊटच नाहीये. बोलण्याच्या वेळेलाच क्रिया चालू आहे, माग पुढं काहीच नाही. ज्यावेळेस बोलते तू त्याच वेळेस तू काय ऐकत आहे त्याचा अर्थ आहे तसा. हा, चला पुढं. तू काय ऐकत आहेस? लक्षात घ्या, कंटिन्युअस टेन्स तुम्ही खूप सोपं समजता, तेवढा म्हणजे कॉन्सेप्टला तेवढा सोपा नाहीये. टेन्स सोपा आहे, मात्र कॉन्सेप्ट क्लिअरिफिकेशनला तेवढा सोपा नाहीये. आता तुम्हाला सोपा आहे, मात्र इतरांना नाही. चला बोला, कोण आहे? अंकिता, तू बोला. कोणतं पाठ करत आहेस? तू कोणतं पाठ करत आहेस? मराठी चुकलं. तू कोणतं काय पाठ पाठ करत करत आहेस? तू काय पाठ करत आहेस? हा, पुढं.
आ विराज. अनिरुद्ध कोठे खेळत होता म्हणून आपण. अनिरुद्ध कोठे खेळत होता. वीरेन कोण आहे? वीरेन बोल. तू फुगा का फुगवत नाही? तू फुगा का फुगवत नाही? हा पुढं. साक्षी. हा काय नाव? बोला 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 बोला. काय नाही सांगा. आई देवासाठी मोदक बनवत आहे. मग काय करू मी? क्वेश्चन क्वेश्चन वरती काय लिहिलं आपण? क्वेश्चन. आई कोणासाठी मोदक बनवत आहे? अरे काय क्वेश्चन आहे का हा? बनवत आहे का म्हणणं. आता कोण मोदक? मोदक आपण आपल्यासाठी बनवतो का? सांगा. मोदक बाय डिफॉल्ट हलू नको रे माझं स्टँड. मोदक बाय डिफॉल्ट देवासाठी असतात ना. तो व्हॅलिड क्वेश्चनच नाहीये. सो आई मोदक बनवत आहे का? दॅट कॅन बी द व्हॅलिड क्वेश्चन. आई मोदक बनवत आहे का किंवा नाही का? चला निगेटिव्ह पण बनवू आपण. आई मोदक बनवत नाही का? पुढं. आ आई तू काय बनवत आहे? म्हणजे आई काहीतरी भाजी बनवते ना. हा चला आईवरच वाक्य बनवू. आई तू का जेवत नाहीयेस? नाहीये का? बनवत नाही का म्हणजे काय? नाही का तर ते कुठं जाईल? हॅबिच्युअल मध्ये जाईल. सिंपल प्रेझेंट मध्ये जाईल. चला आणखीन बोला. सर ऐश्वर्या. बोला ऐश्वर्या. सर काय विचारत आहेत? ती कोणाशी भांडत होती? सर तुला क्वेश्चन का विचारत नाहीयेत? थोडं वेगळं घेतलं मी. हा सर कोणाचा होमवर्क चेक करत होते? आणि शेवटचं वाक्य कोण सांगते का मी लिहू? ती पाणी आणण्यासाठी कोठे जात होती? आणण्यासाठी म्हणजे काय? आणायला, यायला, जायला, खायला, प्यायला, उठायला, बसायला याच्याविषयी तुम्हाला काय वापरायचं ते अगोदरच सांगितलेलं आहे. चला तुमचा प्रसाद आहे तिथं. सांगा लवकर. तो सकाळी 8:30 वाजता काय करत असेल? तुम्हाला मी गणपती बाप्पा दाखवतो. हे बघा इथले गणपती बाप्पा तुम्हाला बघायचे का? आहा
बघा, दिसले का? गणपती बाप्पा मोरया. दिसले का? येस बोला. येस सर. Yes, sir. ओके. आहा. हे बाहेर निघालं, बाहेर वापराय बाहेर झालं नाही. आ आ येस झालं. चला, गणपती दर्शन संपलं. चला सांगा लवकर. बोला वाक्य एक एक करून सगळे वाक्य आता. दिसतंय का रे बोर्ड क्लिअर? येस ऑर नो? Yes. Yes, sir. ओके. चला सांगा वाक्य मला. हा, आता क्लिअरिटी वाढली असेल. चला बोला वाक्य. तो सकाळी 8 वाजता काय करत असेल? सकाळी 8 वाजता वाक्यात शेवट ठेवायचं समावेशी शब्द आणि बाकी तो काय करत असेल हे मेन वाक्य आलं. काय? कमॉन. What व्हॉट? will he be doing at 8:30 a.m.? एक्सलंट, क्या बात आहे. खूप भारी सांगितलं वाक्यानं. व्हॉट विल ही बी डुईंग ॲट 8:30 AM और ॲट 8:30 इन द मॉर्निंग असं देखील बोलता येईल. शेवटी क्वेश्चन मार्क. काहीच गडबड करायची नाही, बिकॉज गडबड करून आपण कुठंच नाही पोहोचत. तुम्ही काल 8 वाजता काय शिकवत होते? काय? आणि काल 8 वाजता समावेश शब्द आहे वाक्यात शेवटी वापरायचा. व्हॉट? कम ऑन. What were you teaching at 8 o'clock yesterday? एक्सलंट. बघा क्या बात आहे. खूप सुंदर सांगितलं आहे ना. व्हॉट वर यू टीचिंग ॲट 8 o'clock? तिला 8 AM म्हणायचं का PM म्हणायचं काय समजलं नाही, त्यामुळे तिने 8 o'clock म्हणली. कोणतंही घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, ज्याला जे समजायचं त्याने घ्या. यस्टरडे बरोबर. अदरवाईज 8 AM किंवा 8 PM बोलू शकलो असतो आपण. जर आपल्याला माहिती फिक्स तर 8 AM किंवा 8 PM बोलू शकतो तुम्ही. क्लिअर? चला, परी काय करत आहे? What is Pari doing? What is Pari doing? What What is Pari doing? Yes, it's correct. पुढं. पप्पा दुपारी 1:30 वाजता काय करत होते? दुपारी 1:30 वाजता पुन्हा एकदा समावेश शब्द आला. राहिलं काय? काय करत होते? Come on. What What? Papa doing at 1:30 on afternoon? काय करत नाही. इन द आफ्टरनून असतं, ऑन आफ्टरनून नसतंय. शिकवलं ना मी दुपारी सकाळी. व्हॉट वर पप्पा डुईंग Sir, was he ॲट सॉरी व्हॉट वॉज पप्पा. व्हेरी गुड. ॲट 1:30 PM म्हणा किंवा इन द आफ्टरनून. सकाळी इन द मॉर्निंग, दुपारी इन द आफ्टरनून, संध्याकाळी इन द इव्हनिंग. आफ्टरनून नाही, आफ्टरनून मी शिकवलेलं आहे. तू आता कोणता होमवर्क करत आहेस? Which homework Which are you? homework are you doing now? करेक्ट आहे. एक भावेश नावाचा मुलगा आहे, ज्याचा फोन आला होता. एक स्टुडंट ऑफ आवर. विच होमवर्क आर यू डुईंग आता?
नाव समावेशक शब्द आहे, वाक्याच्या शेवटी येईल. ते पाणी भरत होती का? वर्बल क्वेश्चन आहे, होती ना चालू होईल. कम ऑन. Was she filling water? Was he fill water? Was she filling water? बघा, वाटण्याचं फिलिंग आहे हे. FILING हे फायलिंग आहे, जे पेपर वगैरे फाईल करतो, आणि हे भरण्याचं फिलिंग आहे. ठीक आहे. फिलिंग, फायलिंग आणि फिलिंग. तू काय ऐकत आहेस? कम ऑन. What are you listening? Are you listening? व्हॉट, तुम्हाला मी अनेक वेळा शिकवलंय. आर यू जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा त्याला काय म्हणायचं? आर यू. व्हॉट आर यू लिसनिंग? व्हॉट आर यू लिसनिंग? हा. तू काय पाठ करत आहेस? What are you learning? Excellent. लर्निंग. लर्निंग. व्हेरी गुड. व्हॉट आर यू, बघा तरी बरोबर लगेच घेतलं लगेच. व्हॉट आर यू? आर यू लर्निंग? व्हॉट आर यू लर्निंग? बरोबर. अनिरुद्ध कोठे खेळत होता? Where was Aniruddha There playing? was Where playing. was, where Aniruddha playing. was Aniruddha playing? अरे मैं जब आया था तो घर में अनिरुद्ध नहीं था, तो कहाँ था? वो खेल रहा था. कहाँ खेल रहा था? इसका मतलब टाइम कहाँ है? मैं आया था तो अनिरुद्ध वहां नहीं था, तो मैं आया था उस समय वो अनिरुद्ध खेल रहा था, ऐसा उस वाक्य का संदर्भ आया हुआ है. चला, तू फुगा का फुगवत नाहीयेस. का फुगवत नाही म्हणजे काय येईल? ते हॅबिच्युअल मध्ये येईल, म्हणून नाहीयेस. हा. वाय. हा. आर यू नॉट. तुम्हाला वाक्य आता क्रियापद आठवणार ना, मग यासाठी शब्दपाठ पाहिजे. इन्फ्लेटिंग द बलून. द बलून का? जो त्याच्या हातामध्ये आहे त्याच बलून विषयी बोललं जात आहे, म्हणजे बोलणाऱ्याला व ऐकणाऱ्याला कोणत्या बलून विषयी बोलत आहोत हे स्पष्ट माहिती आहे, म्हणून द बलूनाचा उल्लेख केला आहे. रामकृष्ण हरी. चला, आई तू काय बनवत आहेस? What are you? ओके ओके. Making. आई, आपण आईला आपल्याला वाक्याचा भाग बनवायचा तर काय करू आपण? शेवटी घेऊ. हा. व्हॉट What are you making? What are you? आर यू मेकिंग म्हणण्यापेक्षा प्रिपेरिंग म्हणू आपण. प्रिपेरिंग, किंवा तुम्हाला फक्त कुकिंग बोलायचं तर कुकिंग बोलू शकता. कुकिंग आई. व्हॉट आर यू कुकिंग आई? आईला तुम्हाला वाक्याचा भाग बनवता येईल. आई मोदक बनवत नाहीये का? नाहीये का? Is I not making I modak. not preparing modak? प्रिपेरिंग म्हणा, थोडस सुटेबल वाटेल. मेकिंग चुकलेलं आहे असं नाही. प्रिपेरिंग मोदका. मोदक चालतंय. कर्नाटक मध्ये मोदक हे सरनेम देखील आहे बरं का. मोदक. आई तू का जेवत नाहीयेस? कम ऑन. वाय. Why are you not eating food? वाय आर यू नॉट टेकिंग किंवा हॅव्हिंग? टेकिंग और हॅव्हिंग. फूड किंवा लंच किंवा डिनर. आई. ती कोणाशी भांडत होती? कोणाशी? कोणाबरोबर?
With With whom? whom was she Fighting. फायटिंग म्हणजे मारामारी करणे, भांडण करणे, शाब्दिक भांडण, कॉरलिंग. आणि आणखीन एका प्रकारचं भांडण आहे डिबेटिंग. वादविवाद करणे, ते पण वेगवेगळ्या प्रकारचं भांडण असतं, जे काही टीव्हीवर चाललं असतं. दॅट इज डिबेटिंग. सर तुला क्वेश्चन का विचारत नाहीयेत? माझ्याबरोबर अरे खूप सावकाश चाललोय मी. वाय why कमान. is sir not asking question Why to is you? sir not asking question to you? करेक्ट, तसं पण बोलता येईल. किंवा वाय इज सर नॉट आस्किंग यू क्वेश्चन. टूची गरज नाही लागत. वाय इज सर नॉट आस्किंग यू अ क्वेश्चन. एखादा क्वेश्चन का विचारत नाही. किंवा वाय इज सर नॉट आस्किंग क्वेश्चन टू यू. क्वेश्चन अगोदर येईल तर मग पुढे टू यू म्हणावं लागेल, किंवा आस्किंग नंतर येईल तर मग टूची गरज नाही. सर कोणाचा होमवर्क चेक करत होते? डब्ल्यू शब्द काय आहे? कोणाचा होमवर्क. कम ऑन. Whose homework was sir checking? What's the checking? एक्सलंट. Whose homework was sir checking? ती पाणी आणण्यासाठी कोठे जात होती? कोठे इज वेअर. होती was. she going. पाणी आणणे to bring water. रडू नको बाळा. मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. एका जनार्दने. बोला रे, चला झालं का लिहून? ओके, काय बोलतो तुम्ही? द बेसिक ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड टीचिंग एनी कॉन्सेप्ट, एनी टॉपिक इन द क्लास is to clarify the conceptual thing, conceptual understanding. ठीक है? So एकदा once you are clear with the concept, you can have practice of many more sentences at your own. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करत नाही आहात तोपर्यंत ते वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकत. दॅट मे नॉट बी have the availability for the use in your day-to-day life. So एवढं बोलून झाल्यानंतर मग इट्स टाइम टू नो द होमवर्क. होमवर्क आहे रिपीट वन आणि सेल्फ असे 30 सेंटेन्सेस ऍटलिस्ट करा. 30 रिपीट वन आणि सेल्फ 30 आर वन आणि यस 30. सरळ फोटो काढा, सरळ, जे सगळ्यांच्या फायद्याचा होईल. ऑनलाईन वाले सगळ्यांचं क्लिअर आहे का? येस ऑर नो? अरे वा, संख्या Yes, sir. शेवटपर्यंत टिकून आहे. व्हेरी गुड. ऑल राईट देन, शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. Will you have a Yes, thank you, sir. sir. Will be about. Bye Yes, sir. bye. Will be